बिघडवणं हे तत्व आपलं नाही. या एवढं बोलतो आणि घडलेल्या घटनेचा निषेध करतो. पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो. आणि आजच्या प्रसंगी प्रीतम जोंधळे भाऊ, मी सुरेश हाटकर, प्रीतम जोंधळे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी साहेबांना निवेदन देणार आहोत. तत्पूर्वी प्रीतम जोंधळे यांना मी विनंती करतो की आपण ते बी एक विषय आहे, ते पण एक विषय आहे. कारण मी एवढं पोटतिडकीर काय सांगतो की 1994-95 साली ज्यावेळेस मुंबईमध्ये रमामाता आंबेडकर नगर या ठिकाणी दंगल झाल्यानंतर तो प्रकार सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये एक रक्त उसळणारा होता. मी आणि दयानंद गायकवाडी त्या काळामध्ये एक मोर्चा काढला होता आणि आपले कार्यकर्ते त्या सराफ्यामध्ये दुकानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. आपला काय संबंध आहे सराफ्याच्या दुकानावर दगडफेक करायचा? निषेध पोलीस प्रशासनाच्या लाठीचार्जमध्ये आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याचा संविधानिक पद्धतीने निषेध करावा. का लोकांच्या दुकानावर दगडफेक करायची? का लोकांच्या प्रतिष्ठेत दगडफेक करायची? का लोकांना त्रास द्यायचा? अजिबात नाही. बाबासाहेबांना हे आपल्याला शिकवलं नाही. भगवान गौतम बुद्धांना आपल्याला शिकवलं काय? भगवान गौतम बुद्धाचे तत्व होतं शांततेचा मार्ग आपण स्वीकारून आपलं जीवन जगावं. लोकांना त्रास देऊन आपण जीवन जगणं हे भगवान गौतम बुद्धाचे तत्व नाही. माझी विनंती आहे, सिद्धार्थनगर, गौतम नगर, संघर्ष नगर, ब्रह्मपुरी, लिंबोनी नगर इथून आलेल्या माझ्या समाज बांधवाला तरुणांना विनंती आहे की इथून हे मोर्चा संपल्यानंतर निवेदन दिल्यानंतर आपापल्या घरी जात असताना अतिशय माझी हात जोडून विनंती आहे, कोणालाही त्रास होईल, कोणाच्याही दुकानाला दगडफेक होईल, कोणाला बी आरेवारीची भाषा वापरू नका, माझी तुम्हाला विनंती आहे. एवढं बोलतो आणि प्रीतम भाऊला विनंती करतो. आज आपल्यामधून जे आपला शहीद सोमनाथ सूर्यवंशी तो आपल्यातून शहीद झाला, त्याचं कारण काय तर हे तुम्हालाही माहित आहे की तो आपल्यासारखाच मोर्चा करत होता. मोर्चा करून काही समाजकंटकांनी आपल्यातल्या, कारण आपण आज मोर्चा केला त्या मोर्चामध्ये कुठे गालबोट लागलं का तर आपण काय आहोत? भारतीय आहोत. कारण भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे की बाबा घराच्या बाहेर जेव्हा निघतात तुम्ही जात पात सगळं विसरून जा आणि भारतीय बना. त्यामुळं आज आपण काय केलं, भारतीय संविधानाच्या अनुषंगानं उभं टाकून सगळ्यांना विनंती केली, बाबा तुम्ही बंद करा. आजच्या दिवस आम्हाला दुखवटा झालेला आहे, आमचा एक शहीद झालेला आहे आणि तो एका संविधानासाठी शहीद झालेला आहे, कोणत्या जातीसाठी नाही झालेला. तो संविधान प्रेमी होता. संविधान प्रेमी होता म्हणून तो रस्त्यावर आला. जर एका जातीचा असता तर वडर समाजाचा का आला असता? तो संविधानाचा एक संविधान प्रेमी होता, त्यामुळे तो रस्त्यावर आला. रस्त्यावर येऊन आणि त्याच्यानं काय घडलं हे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यानं काही घडलेलं नाही, परंतु एका समाजकंटकांनी कोणत्या तरी त्याचा एक अजून एक सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये खरं तर आहे की नाही, कलेक्टर आणि आयजी हे खरे दोषी आहेत. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, त्यांना काय गरज आहे की तो जो शिल्प फोडलेला आहे संविधानाचं तो हा सायको आहे हे म्हणण्याचं काय गरज आहे? तुम्ही सांगणार आहे कोण? तो ठरवेल ना, जे ठरवेल तर सायको आहे की कोण आहे. पोलिसांनी काय सांगावं? मेडिकल सांगेल, कोणीही सांगेल. खरं मनुष्य दोषाचा आरोप हा आयजी आणि कलेक्टरवर झाला पाहिजे, कारण ते सांगत आहेत की ते हे आहे म्हणून, काय म्हणतात, मनोरुग्ण आहे म्हणून. हो, मनोरुग्ण प्रत्येक ठिकाणी जिथं अॅट्रॉसिटी होते तो मनोरुग्ण होतो, हे सगळ्याला माहितच आहे. मग तो मनोरुग्ण कसा झाला? प्रत्येक मनोरुग्णाला फक्त बाबासाहेब दिसतात काय? कुठे गेले बाबासाहेबांची फोटो दिली आहे. हे बघा, बरोबर आहे. तेव्हा जर तो मनोरुग्ण राहिला असता तर त्याने दुसऱ्या कुठेतरी दुकानाचं तोडफोड केली असती, त्याच्यामध्ये एखाद्याला मारलं असतं. तसं काही नाही घडलं. तिथं घडलं ते फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरली एक शिल्प तोडण्याचं कारण. त्याला ते तोडण्याचा पण अधिकार बाबासाहेबांनी दिला, त्याला मारण्याचा अधिकार पण आपल्याला बाबासाहेबांनी दिला. बरोबर, त्याला मारलं ना ते आम्ही बरोबर केलेलं आहे. तिथं काय चूक केली? त्यानं जर फोडत असेल तर त्याला न्याय देईल ना, तर न्याय तुम्हीच अगोदर सांगता ना ते पागल आहे. तर मग पागल असेल तर न्याय करायची कायच गरज आहे? न्याय द्यायचा तर आम्ही पण देऊ शकतो, परंतु आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी दिलेला संविधान हे एकासाठी नाहीये, एका जातीसाठी नाहीये, प्रत्येक जातीसाठी आहे. तर तेव्हा आज आम्हाला एवढं वाटतं
वाटत आलंय की सगळे प्रतिष्ठान जे बंद ठेवले हे भारतीय म्हणून बंद ठेवलेले आहेत. आपण कुठं त्यांना विरोध केला म्हणून नाही, तर त्याला पण वाटत आहे की एका संविधानाच्या शिल्पाचं विटंबना झाली, त्याच्यातून एक शहीद झाला आणि त्याच्यासाठी आपल्याला पण आपण भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी निषेध केलेला आहे. मित्रांनो, हे आपल्या कोणाचं श्रेय नाहीये किंवा काही नाहीये. एक सांगण्याचं महत्व आहे की ते पण भारतीय आहेत. तर आता आपल्याला सगळ्यांना सोमनाथ सूर्यवंशी यांना 1 मिनिट. जय संविधान. आपले निळे ध्वज पहिलं वर करा, खाली कोणी निळे ध्वज ठेवू नका. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत असो, पूर्ण भारतामध्ये आपण पाहत आहोत की भारतीय संविधान नागरिक पूर्ण भारतामध्ये एका जागी आलेला आहे. एक शिल्प तुटलेलं नाही, तर पूर्ण भारतातल्या नागरिकांचं मन तुटलेलं आहे. आज आपण पाहत आहोत की गोरक्षक म्हणून एकने सर्वजण आपले आपले पोळी भाजून घेण्याचं काम RSS बीजेपी करत आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, या 5 वर्षामध्ये तुम्हाला संविधान रक्षक बनायचं आहे. ज्याला संविधान रक्षक बनायचे आपण आपले हात वर करा आणि बाबासाहेबांचं संविधान हर एका युवकांनी संविधान रक्षक म्हणून ऐकणे आपल्याला समोर द्यायचं आहे. हे 5 वर्ष आपल्यासाठी धोक्याचे आहेत. या 5 वर्षामध्ये या संविधानाला काय होईल सांगता येत नाही. मी तुम्हाला सर्व युवकांना सांगतो की या घडीला संविधान रक्षक म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काय आपल्या संविधानाला कोणी गालबोट लावल त्याला आपल्या आपल्या पद्धतीने मनापासून संविधान प्रेमी, संविधान रक्षक म्हणून त्याला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं आहे. आणि संविधानाच्या रक्षणासाठी ज्या आपल्या युवकांनी हुतात्मा झाली त्या युवकांना आपल्याला सर्वांना श्रद्धांजली वाहायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करायचं आहे की अशी जर आपल्या समाजावर, संविधानावर जर कोणती गोष्ट घडत असेल तर जुन्या नांदेडमधल्या सर्वांनी एक व्हायचंय. इथून आपल्याला लय अन्याय होणारच, अजून अन्याय भरपूर होणार आहे. त्या अन्यायाला सहन करण्याची आपल्या ताकद नाही. आता आपण एक व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण हे शांततेत करायचे. दुसऱ्या जर असं काही घडलं, आता त्या माणसाला इथं झेडपी सुरक्षा तोडणाऱ्याला, आणि आपले माणसं मरायले, बायाला मारायले, काही दोष नाही. याचा हे राजकीय षडयंत्र आहे. या समाजाचं कसं कमजोरपणा करावं त्यासाठी आपल्याला अधिकार बाबासाहेबांना दिलेला आहे. त्यासाठी आपण अजिबात कमजोर बनायचं नाही. इथून सर्वांना एक राहून एका विचारानं राहायचं. बस झालं एवढं बोलणं मला.